सगळ्यात व्हॅल्युएबल पेरेंट्सचा एखादी जर कमोडिटी असेल तर ते म्हणजे त्यांचा वेळ. मुलांना पालकांचा वेळ हवाय, इमोशन्स असतात. त्यांचं सुद्धा एका प्रकारे मेंटल हेल्थ अफेक्ट होत असतं. एक चर्चा करणं गरजेचं आहे मुलांबरोबर. डिबेट करणं गरजेचं आहे. बेसिकली आपण मुलांची जेव्हा डिबेट करतो, त्यांच्याबरोबर चर्चा करतो, तेव्हा आपण त्यांना एक मेसेज देतोय की तुमचे मतं इम्पॉर्टंट आहे. आपण ज्या प्रकारचे पालक असतो ते आपल्या मुलांवरती डिपेंडंट असतं. आणि आजकालची मुलं थोडी एनर्जेटिक, थोडे जास्त हायपर ऍक्टिव्ह आम्ही थोडंसं बसं बघितलंय. मुलांना आता हल्लीत संयम राहिलेला नाही. सगळं आताच पाहिजे. हल्लीत असं झालंय की अति तिथे माती आपण म्हणतो. तर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड खूप झालेलं आहे. आणि जसं आपण म्हटलं की फोन युजेज जो आहे त्याच्यामुळे मुलांचं बालपण कुठेतरी हिरावत आहे. नमस्कार, महा MTB गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहे सेजल जाधव. गेले अनेक दिवस TV वरती एका रियालिटी शोमध्ये एका मुलानी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर उद्धटपणे वर्तन केलं, ज्यासाठी त्याला ट्रोल केलं गेलं. इथपर्यंतच हे प्रकरण थांबलं नाही. त्याच्या पुढे पेपरमधनं अनेक लहान मुलांनी आपलं आयुष्य संपवल्याच्या बातम्या गेले अनेक आठवड्यातनं जोरदारपणे दिसू लागल्यात. या सगळ्याचं कारण काय आहे? या सगळ्यामागे मुलांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलतीये? मुलांचं पालकांशी वर्तन बदलतंय का पालकांचं मुलांशी वागणं बदलतंय? हे असे अनेक प्रश्न सध्या आई वडिलांनाच नव्हे तर मुलांनाही भेडसावायला लागलेत. पण ह्याच सगळ्या प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रतीक सुरंदनचे. डॉक्टर प्रतीक हे चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून काम करतात. मुलांचं आणि पालकांनी कसं वागावं, मुलांनी मुलांबरोबर, मुलांनी पालकांबरोबर आणि त्याचबरोबर समाजामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं वावर केला पाहिजे, अशा अनेक प्रकारावरती किंवा अशा अनेक प्रश्नांवरती ते आज मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर प्रतीक, तुमचं महा MTBमध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार आणि माझे मनपूर्वक आभार. आपण हा टॉपिक हाताळताय, कारण की खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आणि याच्याबद्दल फार कमी लोक बोलतात. आपण सुरुवात करूयात. तुमचं बालपण, माझं बालपण अगदी वेगळ्या पद्धतीनं गेलं. लहानपणापासून खेळणं, बाहेर वागडणं, हुंदडणं या सगळ्या गोष्टी होत होत्या. आज मुलांचं बालपण बदललंय आणि मुलांच्या बालपणाबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या हातात येऊन ठेपलाय तो एक मोबाईल नावाचं खेळणं, ज्याच्यामुळे मुलं वागणूक तर बदलतायत, त्यांचे विचारही बदलतायत. तर मुलांची आता मानसिकता कशी बदलते, एवढं मला सुरुवात आपण त्याच्यापासून करूयात. मुलांच्या मानसिकतेमध्ये एक गोष्ट ती खूप महत्वाची आहे की मुलं हे मूळतः इनोसंट असतात आणि त्यांना कोणत्याही मुलाला आपल्या पालकांनी, आपल्या टीचर्सनी आपली कंप्लेंट करावी किंवा आपल्याबद्दल दखल घ्यावी नेगेटिव्ह एका लाईटमध्ये, हे मुलांना आवडत नाही किंवा हे त्यांना नको असतं. पण हल्लीत असं झालंय की अति तिथे माती आपण म्हणतो. तर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड खूप झालेलं आहे आणि जसं आपण म्हटलं की फोन युजेज जो आहे त्याच्यामुळे मुलांचं बालपण कुठेतरी हिरावत आहे. आपण आपल्या बालपणाची जर गोष्ट करतोय 1980s 1990s, तेव्हा आपल्याला माती माहिती होती. माती काय असते, आकाश काय असते. आजच्या मुलांना ते सगळं माहिती नाहीये. पेरेंट्स हल्लीत जसं मुलं पिअर प्रेशरमध्ये असतात, पेरेंट्स सुद्धा पिअर प्रेशरमध्ये असतात की त्यांना आपल्या मुलांसाठी म्हणजे जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या मुलांना मिळायला हवं, हे त्यांच्या मनामध्ये एक वेगळीच भावना असते आणि त्याच्यामुळे त्यांचं पेरेंटिंग पण खूप इफेक्ट होतं. लहान मुलांसाठी आपल्याला बेसिकली सगळं द्यायचं जे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे, पण हे कुठेतरी मुलांच्या वरती बेस करून आपल्याला द्यायला पाहिजे. वन साईज फिट्स ऑल हे जमणार नाही. म्हणजे सगळ्या व्यक्तींना एकच प्रकारचं शर्ट आपण नाही बसू शकत. प्रत्येकाची साईज वेगळी आहे, प्रत्येकाला आवड निवड वेगळी आहे. तसं मुलांचं सुद्धा आहे की आपण मुलांच्या ज्या गरजा आहेत ते जाणून घेणे आणि मुलांबरोबर एक रॅपो एस्टॅब्लिश केल्यानंतर त्यांना मदत करण्याची आपले जे प्रयत्न असतात, त्यामुळे मुलांचा जो विकास आहे तो खूप छान घडतो. पण आता सध्या जसं मी म्हटलं, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड खूप झालेलं आहे. मुलांकडे खूप इन्फॉर्मेशन आणि खूप वेगवेगळ्या तऱ्हेने लर्निंगचे अपॉर्च्युनिटीज आहेत. पण ॲट द सेम टाइम आपण हे बघू शकतो की त्याचा वापर कसा होतोय आणि एखादं खूप चिंताजनक असणारं असं कंटेंट, ते अश्लील असू शकतं, ते मुलांच्यासाठी अप्रोप्रिएट नसू शकतं, ते मुलांना एक क्लिक ऑफ द बटन वरती ऍक्सेसिबल असतं आणि तिथे थोडासा एक प्रॉब्लेम होतोय. कोविडच्या दरम्यान
म्हणजे टेक्नॉलॉजी किती चांगली आहे आणि त्याचा जर आपण गैरवापर केला तर ते किती नुकसानदायक असू शकतं. कोविडच्या दरम्यान आम्ही बघितलं की शाळा बंद नाही झाल्या कारण की आपले इंटरनेट आणि स्क्रीन्समुळे टीचर्स मुलांपर्यंत पोहोचू शकल्या. शाळेचं जे शिक्षण होतं मुलांचं ते तिथे कुठेही व्यत्यय आला नाही. पण मुलांचे जे अटेन्शन स्पॅन्स आहेत ते कुठेतरी स्क्रीन युजेजमुळे खूप कमी झाले. सो आजच्या जगामध्ये आपण ज्या टेक्नॉलॉजी सोबत जे मीडिया आपण ज्याच्यापासून सराउंडेड आहोत त्याच्यामुळे आपलं आयुष्य आणि मुलांचंही आयुष्य फार एका म्हणजे निगेटिव्ह तऱ्हेने अफेक्ट होत आहे. याची चिंता आम्हाला ऍज मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स पण खूप असते. बरोबर. आता हा प्रश्न झाला आपला मुलांसाठी. मुलांना मोबाईलमुळे त्रास होतोय किंवा सोशल मीडियामुळे मुलं अफेक्ट होतात मान्य आहे. मुलांबरोबर पालकही सोशल मीडिया बरोबरती अफेक्ट होत आहेत. पालकांचंही वागणं मुलांच्या प्रतीनं बदललंय. मग आता पालकांची मानसिकता कशी बदलतीये? पालकांचं जे आता हल्लीत असणारं म्हणजे जे वर्तन आहे, जे बिहेवियर आहे ते सुद्धा मीडियाने इन्फ्लुएन्स होतं. आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक पालकांना वाटतं की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे. आधी आम्ही हे बघायचो डॉक्टर म्हणून की आमच्याकडे एखादा पेशंट यायचा तर आम्ही त्याला औषध लिहून द्यायचो आणि तो पेशंट मुकाट्याने ते औषध घ्यायचा आणि बरं व्हायचं. पण हल्लीत AI झालं, तुमचं गुगल झालं, त्याच्यावरती लोक जातात, वाचतात आणि त्यांना एका प्रकारे मिसइन्फॉर्मेशन सुद्धा मिळतं. तो आजकालचं जे पेरेंटिंग आहे ते सुद्धा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ज्यांना स्वतःला पालक व्हायचे काही एक्सपिरियन्सेस नाही आहेत ते लोक गाईड करतायत कधी कधी. पालकांवरती कसे प्रेशर्स असतात. आता मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याला जितके मुलं आहेत इंटू 1 CR 1 करोड तेवढे रुपये लागतात मुलांना लहानाचं मोठं करणं, त्याला एक दर्जेदार शिक्षण देणं याच्यासाठी. तर आम्ही हे बघतो की पालकांवरती एक वेगळ्याच प्रकारचं प्रेशर असतं. कधी कधी मुलं डिस्कस करतात, काय रे तुझ्या शाळेमध्ये AC आहे का, किंवा तू कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टला गेला होतास का. सो त्यांच्यावरती पेरेंट्सवरती एक आम्ही म्हणू शकतो की एक अनरियल अमाऊंट ऑफ स्ट्रेस आहे. आपण हे पण बघतो की मुलं हे आपल्या पालकांना सुद्धा जन्म देतात. सो आपण ज्या प्रकारचे पालक असतो ते आपल्या मुलांवरती डिपेंडेंट असतं. आणि आजकालची मुलं थोडी एनर्जेटिक, थोडे जास्त हायपर ऍक्टिव्ह आम्ही थोडंसं बसं बघितलंय. सो पालकांना थोडंसं चॅलेंजिंग ही गोष्ट होते की त्यांना मुलांसाठी बेस्ट तर करायचंच आहे पण त्यांच्यावरती प्रेशर पण खूप असतं. जसं मी म्हटलं की त्यांच्यासाठी एक इन्कम त्यांची थोडीशी बेटर असली पाहिजे म्हणून आई बाबा दोघेही जात आहेत, नोकरीवरती जात आहेत. आणि मुलांना सध्या बघण्यासाठी आजी आजोबा आहेत पण आजी आजोबांची नजर चुकून मुलं काय करतायत हे पण कधी कधी थोडी चिंताजनक बाब आहे. एकत्र कुटुंब पद्धती जी पूर्वी होती म्हणजे आजी आजोबा, आई वडील आणि नात असं जे कुटुंब होतं, या कुटुंबाचं आता न्यूक्लिअर कुटुंब झालेलं आहे. आजी आजोबा गावाला असतात किंवा नसतात आणि त्याच्यामुळे फक्त उरलंय काय तर 4 जण घरामध्ये असतात किंवा आता तर हे कुटुंब 3 वरती आलेलं आहे म्हणजे आई वडील आणि एकच मूलबाळ. तर ह्याचा परिणाम मुलांवरती होतोय का? जे आजी आजोबा अथर्व शीर्ष शिकवायचे, शुभम करोती म्हणायला लावायचे किंवा एखादं स्तोत्र आपल्याला पाठ करून बोलायला सांगायचे, ते आता आजी आजोबा नाही आहेत आणि ते मुलंही आता सध्या नाही आहेत. मुलं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं काहीतरी ऐकतात आणि त्याची भाषा बोलतात किंवा त्यांचं वर्तन तसं होत आहे सध्या. आधी जे जॉईंट फॅमिली सिस्टम होती, असं म्हणतात की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. सो मुलांना लहानाचं मोठं करताना फार लोकांची गरज लागते आणि मुलं हे आपल्या एन्व्हायरमेंटमुळे सुद्धा घडतात. तर त्यांच्या अवतीभोवती जर लोक नाही आहेत तर मग ते शिकत नाही आहेत काही गोष्टी. किंवा आजी आजोबांचं एक काम आहे की त्यांनी आपल्या संस्कृतीचं काही धडे मुलांना देणं गरजेचं आहे. आपल्या भाषेच्या बद्दलचं जे अभिमान आहे किंवा आपली भाषा, मातृभाषा. हल्लीत पेरेंट्स मुलांशी इंग्लिशमध्ये बोलतात आणि ते घरी मातृभाषेमध्ये बोलत नाही, जे चुकीचं आहे. शाळेमध्ये इंग्लिश वगैरे शिकवलं जाणारच आहे पण मुलांना घरी आपल्या मातृभाषेमध्ये बोलायला एनकरेज करणारे जे आजी आजोबा आहेत ते सध्या नाही आहेत. आणि आधी आपलं बिहेवियर जे आहे मुलांना सुद्धा आपण एक प्रकारे आपलं म्हणजे जसे आपण पालक असतो, आपण मुलांच्या समोर एक उदाहरण सेट करतो की त्यांनी कसं वागावं, कसं बोलावं. आणि जितके जास्त मॉडेल्स मुलांच्या समोर असतात तेवढं त्यांच्या बिहेवियरमध्ये पैलू जास्त असतात. आता सध्या जर आई बाबा ऍबसेंट आहेत, घरी नाही आहेत,
तर मुलांना इन्फ्लुएन्सेस जे आपण बघतोय त्यांच्या ग्रोथसाठी ते लिमिटेड आहे सध्या आणि बरोबर. त्याच्यामुळे थोडं नुकसान सुद्धा होत आहे. बरं. आता तुम्ही आत्ता मला म्हणालात, की आजी-आजोबा नसल्यामुळे नुकसान होतंय. आता मुलांची जी वाढ करण्याची पालकांची पद्धत आहे, की आम्ही आमच्या मुलाला सगळं देणार आहोत. ह्याच्यामुळे तुम्ही म्हणालात, की थोडंसं मुलांची सुरुवातच तिथनं बरं. चुकीची व्हायला सुरुवात होते. चुकीची असं मी म्हणणार नाही, पण आपण संपूर्ण देण्याचा प्रयत्न करतो आणि मग मुलं वेगळ्या वाटेकडे जातायत हे दिसतंय. मुलांची मानसिकता कशा पद्धतीनं आता बदलत चाललेली आहे? मुलांना आता हल्ली संयम राहिलेला नाही. सगळं आताच पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये आपण एखादं स्किल जसं आपण शिकतो, तर स्किलमध्ये फार वेळा आपण असं वाटतं आपल्याला, की आजच डिग्री मिळायला पाहिजे. असं मुलांचं एक माइंडसेट होऊन जातं. बरं. त्यांना स्क्रीन्समुळे, फोन्समुळे त्यांच्या मेंदूला सुद्धा एक अशी वायरिंग त्यांची झाली आहे, की त्यांना डिलेड ग्रॅटिफिकेशन जमत नाही. डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे मी जिममध्ये गेलो, मी 3 ते 6 महिने जिममध्ये खूप वर्कआउट केले आणि माझी फिजिक मग डेव्हलप व्हायला लागली. मुलांची अपेक्षा आजकाल अशी असते, की बिकॉज ऑफ द स्क्रीन्स, की आजच सिक्स पॅक ॲब्स आले पाहिजे आणि अच्छा. त्यांच्यामध्ये संयम नाही आहे. त्यांच्यामध्ये पुस्तकं वाचण्याची सवय नाही आहे. त्यांच्यामध्ये संवाद करण्याची जी क्षमता असते, जी आपल्या पालकांसोबत झाली, मित्रांबरोबर झाली, गप्पा गोष्टी हे कमी झालंय. एखादा फ्रेंड म्हणतो, मेसेज करतो, की ऑनलाईन ये, आपण गेमिंग करूयात आणि मुलं गेमिंगमध्ये एकमेकांशी बोलतायत, बरोबर. पण जे मैदानी खेळ आहे किंवा एक टीम स्पिरिट जी म्हणतो आपण, ती आता सध्या मुलांमध्ये नाहीये. बरं. आणि जसं मी म्हटलं, की मुलांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवंय. म्हणजे आपण एखादं रील बघितलं, 15 ते 20 सेकंदामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये एक फीलिंग येतं आणि ते त्या व्यक्तीला बरं वाटतं. पण त्याच्यामध्ये बेसिकली असं होतं, की आपल्याला जे डोपामाइन पाहिजे, जे हॅपी केमिकल ब्रेनमध्ये रिलीज होतं, ते एखाद्या गोष्टीला पर्स्यू केल्यानंतर, आपण एखादं स्किल आणि आणि त्याचं नर्चरन्स केल्यानंतर जे मिळतं ते हेल्दी डोपामाइन आहे. सो आजकालच्या मुलांना ते थोडंसं जमत नाहीये. कारण की त्यांच्यामध्ये जे फोनचा जे वापर थोडा वाढलाय, त्याच्यामुळे त्यांना एखादी गोष्ट आणि आणि त्याला जे जतन करून आपल्याला एक अचीव्हमेंट पाहिजे, ते ते सध्या मुलांना जमत नाही. डोपामिन या रसायनाचा उल्लेख केला, जो हां. मुलांमध्ये स्त्रवला पाहिजे म्हणतो किंवा तो निर्माण झाला बरं. पाहिजे. तर मला थोडंसं मुलांच्या वाढीसाठीची मेंदूची रचना कशी बदलतीये हे जरा बरं. सांगू शकाल का? बरं. अ, मूल जेव्हा जन्माला येतं त्याचं जे मेंदू असतं त्याच्यामधल्या ज्या पेशी आहेत त्याची वाढ होते. वाढ तर होते म्हणजे ब्रेनची साईजही चेंज होते, वाढत जाते आणि पेशींच्या मधले जे नेटवर्क्स आहेत, जे कनेक्शन्स आहेत ते सुद्धा वाढतात आणि म्हणून मुलांना शाळेमध्ये ग्राउंड्समध्ये पालकांनी त्यांना दिलेले धडे हे सगळं महत्त्वाचं आहे कारण की ते ब्रेन डेव्हलपमेंटला इन्फ्लुअन्स करतात. ओके. आणि जशी मुलांची वाढ होते तसं त्यांचं जे लँग्वेज स्किल्स आहेत, मॅथमॅटिक्स म्हणा, पेंटिंग, आर्ट, कोऑर्डिनेटेड ॲक्टिव्हिटीज म्हणजे जसं जुडो कराटे झालं किंवा एखादं स्पोर्ट झालं क्रिकेटसारखं. सो त्याचे स्किल्स थोडेसे इम्प्रूव्ह होतात. त्याच्यामध्ये थोडी वाढ होते. असं म्हणू शकतो आपण की जेव्हा मूल हे एका अर्थाने किशोर वयात येतं. म्हणजे 18 ते 19च्या वयोगटामध्ये जेव्हा मूल असतं, तेव्हा त्याचं जे मेंदू आहे ते पूर्णपणे मॅच्युअर झालेलं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही हे बघतो की पेशी त्याची वाढ होत नाही आणि त्याचे जे नेटवर्क्स आहेत, जे यूज झालेले आहेत, तेच राहतात आणि बाकीचे जे नेटवर्क्स जे यूज झालेले नाही आहेत, ज्यांचा वापर केलेला नाही आहे त्याने, तर ते कुठेतरी डिस्ट्रॉय होतात. आता म्हणून बऱ्याचदा जे आम्ही अडल्टहूडमध्ये जे मेंटल हेल्थ इश्यूज बघतो, त्याचा उगम कुठेतरी बालपणात झालेला असतो. आणि मानसिक आरोग्याबद्दलचं जे गैरसमज आहे लोकांना असं वाटतं की लहान मुलांना मानसिक आजार होत नाहीत. पण असं नाही आहे. मुलांना पण इमोशन्स बरं. असतात. त्यांचं सुद्धा एका प्रकारे मेंटल हेल्थ अफेक्ट होत असतं. पण हे शाळेमध्ये टीचर्स आणि पालक ह्या दोघांना थोडं सेन्सिटिव्ह होणं गरजेचं आहे, की ते मुलांना जाणू शकतात. बरोबर. माझा प्रश्न थोडासा आता पालकांसाठी आहे. म्हणजे आपण मुलांबद्दल बोलतोय, मुलांचे प्रश्न चालूच आहेत. पालकांमधलाही संयम संपलाय. पालकांमधलेही पेशन्स कुठेतरी आता संपायला लागलेत. कारण एक मूल वाढवणं ही एक मोठी जबाबदारी असते आणि त्यावेळेला जेव्हा मुलं किशोर वयात येतात आणि 18 वर्षाचा मुलगा जेव्हा आपल्या वडिलांना उलटं उत्तर देतो
आणि त्याच्यानंतर वडिलांची जी एक इन्स्टंट रिॲक्शन असते, ज्याच्यामुळे मुलगा आणि वडील यांच्या नात्यामध्ये खूप फरक पडतो. अशा वेळेला पालकांनी कशा पद्धतीनं वागणं अपेक्षित आहे? मूल जेव्हा किशोर वयात येतं त्यांच्या मानसिकतेमध्ये एक बदल होतो, की त्यांना एक स्वतंत्र त्यांची शैली निर्माण होते. त्यांना स्वतःची आयडेंटिटी हं. ही शोधायची असते आणि त्या शोधात ते निघतात. आणि बरं. दुसरी गोष्ट पीअर अप्रुव्हल, म्हणजे माझे मित्र ते माझ्याकडे कोणत्या नजरेने बघतायत. मला माझ्या फ्रेंड्सनी एक्सेप्ट करायला म्हणजे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आई-बाबांना काहीच माहितीच नाही आहे. माझ्या अच्छा. जनरेशनच्या साठी जे इम्पॉर्टंट आहे ते माझ्या मित्रांना माहिती आहे. बरं. सो मुलांना शिक्षक भेटतात त्यांच्याच वयाचे आणि ते मुलांना चांगलं वाईट असं काहीतरी इन्फ्लुअन्स करतात आणि थोडा इश्यू होतो. पण पेरेंट्सना एक चर्चा करणं गरजेचं आहे मुलांबरोबर. अच्छा. डिबेट करणं गरजेचं आहे. बेसिकली आपण मुलांची जेव्हा डिबेट करतो, त्यांच्याबरोबर चर्चा करतो, तेव्हा आपण त्यांना एक मेसेज देतोय की तुमचे मतं इम्पॉर्टंट आहे. आणि कधी-कधी जेव्हा आपण चर्चा करतोय, आपल्याला मुलाच्या डेव्हलपमेंटबद्दल पण कळतं, की ओके. त्याचे विचार किती वेगळे झालेत, किती इम्प्रूव्ह झालेत. त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्याबद्दलची जी माहिती आहे, ती किती डीप आहे. आणि आपण जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा करतोय, एक सेल्फ रिस्पेक्ट आपल्या ओपिनियन्ससाठी ते मुलांच्या मध्ये आपण इन्कल्केट करत असतो, जेव्हा आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतो. ओके. मी बऱ्याचदा जे अडोलसन्स किंवा किशोर वयामध्ये आलेले मुलं आहेत, हं. त्यांच्या पेरेंट्सना सांगतो की तुमचं क्रोसिनचं जे इंटेक आहे ते वाढणार आहे. कारण की अच्छा. तुम्हाला डोकंदुखी होणार आहे. कारण की मुलं तुम्हाला उलट उत्तर देतीलच. पण बरं. आपण जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा करतो किंवा आपण त्यांच्याबरोबर डिबेट करतो, तेव्हा त्यांचं डेव्हलपमेंट हे आपल्याला बघायला मिळतं. आणि ओके. कुठेतरी आपण त्यांना सांगतोय की तुम्ही म्हणजे फ्री आहात आमच्यापासनं हं. आणि आम्ही तुम्हाला गाईड करू, पण तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही तुम्हाला कसं गाईड केलं पाहिजे. कारण बरं. की तिथे नाहीतर मग इगो क्लॅशेस होतात. जनरेशनल गॅप जेव्हा येते किंवा बरं. आमच्या वेळेला असं नव्हतं, असं जेव्हा म्हणतायत पालक, तेव्हा कुठेतरी एक डिस्कनेक्ट येतो मुलांच्या आणि पालकांमध्ये. अच्छा. जेव्हा तुमच्याकडे एक कुटुंब येतं, एक ॲज अ केस म्हणून, त्यावेळी तुम्ही मुलांना कशा पद्धतीनं सायकॅट्रिकली ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करता किंवा तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन करता? कारण ही सध्या काळाची गरज आहे. कारण तुम्हाला सगळ्यात जास्त वेळ हा मुलांबरोबर घालवणं आवश्यक आहे, ते होत नाहीये. मग तुम्ही अशा वेळेला काय मुलांना मार्गदर्शन करता? आमचं काम हे फक्त क्लिनिकमध्ये नसतं. मी पर्सनली शाळेमध्ये जातो, टीचर्सचे सेशन्स घेतो, पेरेंट्सचे सेशन्स घेतो, मुलांच्यासाठी सुद्धा सेशन्स घेतो. अ, मला कधी-कधी कोणी विचारतं, की "सर कोणाला मेंटल हेल्थ इश्यूज होऊ शकतात?" तर मी म्हणतो ज्यांच्याकडे फुल्ली फंक्शनल हेल्दी ब्रेन आहे, त्या लोकांना मेंटल हेल्थ अच्छा. इश्यूज होऊ शकतात. बरं. सो मुलांना पण होऊ शकतात का? हो, त्यांच्याकडे पण ब्रेन आहे, तर त्यांना पण होऊ शकतो. अ, मुलांचं जे मानसिक आरोग्य आहे त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं, की इन्फ्लुएन्सेस खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांचं ट्रीटमेंट, त्यांचं मार्गदर्शन. मुलांचा मेंदू एक प्रकारे ज्याला आम्ही म्हणतो त्याची न्यूरोप्लास्टिसिटी असते. म्हणजे त्यांना जर काही एखादी वाईट सवय लागली, तर ती आपल्याला अनलर्न करून घेता येते आणि त्यांना चांगली एखादी हॅबिट, चांगली सवय, विचार करण्याची एक एकदम हेल्दी कोपिंग मेकॅनिझम आपण बरोबर. त्यांच्यामध्ये इन्कल्केट करू शकतो बाय काउन्सिलिंग. सो हं. बऱ्याच वेळेला आम्हाला काउन्सिलिंगच्या पुढे जावं लागत नाही. अच्छा. पण आम्ही बऱ्याचदा बघतो, की म्हणजे माझ्याकडे जर 10 मुलं आली आहेत, त्याच्यापैकी 7 मुलांमध्ये पेरेंट्समध्ये जास्त प्रॉब्लेम असतो. मुलं अच्छा. ठीक असतात. अच्छा. पेरेंट्समध्ये थोडा इश्यू असतो. तर पेरेंट्सचं काउन्सिलिंग पण खूप महत्त्वाचं असतं. ओके. कारण की त्यांना त्यांच्या मुलांचं जे मन आहे ते जाणून घेणं गरजेचं असतं. ओके. प्रत्येक मूल हे वेगळं असतं एकमेकांपासनं. पण त्याचे जे पेरेंट्स आहेत, जर त्यांनी वेळ घालवलाय मुलांबरोबर, तर त्यांना मुलांच्या मनातलं हे बऱ्यापैकी जमतं. बरोबर. टीचर्सचं सुद्धा ह्याच्यामध्ये खूप मोठं एक हातभार आम्हाला मिळतो. बरं. टीचर्स हे खूप चांगले चाइल्ड सायकॉलॉजिस्ट असतात. कारण की मूल हे प्रॅक्टिकली हं. किंडरगार्टन ते 10वी पर्यंत किंवा इव्हन जर ज्युनियर कॉलेज आहे त्या शाळेमध्ये, तर त्यांच्यासमोर त्याची डेव्हलपमेंट होते. बरं. आता मुलांचं एक बिहेवियर ज्याला आपण म्हणतो, त्याचे एक माइलस्टोन्स असतात. म्हणजे ओके. जसं मूल जन्माला येतं, 3 महिन्यात ते मान धरायला लागतं. 5 ते 6 महिन्यांमध्ये ते कुठेतरी आधार घेऊन बसायला लागतं. मग बरोबर. ते उभं राहायला लागतं. जसं-जसं मुलांची वाढ होते प्रायमरी, मग सेकंडरीमध्ये टीचर्सना कळतं, की कोणतं मूल हे लॅग बिहाइंड करतंय, म्हणजे मागे ज्याचं ओके. डेव्हलपमेंट चालू आहे. हं. आणि टीचर्स मग पेरेंट्सना सांगतात. पेरेंट्सना कधी-कधी ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे, की जर बाळाची डेव्हलपमेंट बरोबर होत नाहीये हं. किंवा ते जिथे पोहोचायला पाहिजे होतं, त्याने जे
माइलस्टोन अचीव्ह करायला पाहिजे होते ओके. डेव्हलपमेंटचे, ते जर त्याने अचीव्ह नाही केले तर त्याचं डिव्हिएशन झालेलं आहे कुठेतरी. तो कुठेतरी अच्छा. त्याच्या जे लक्ष्य आहे त्याचं आणि जे त्याचं जे मार्ग आहे त्याच्यापासून जितका तो दूर गेलाय, आमची ट्रीटमेंट तीच असते की त्याला त्या मार्गावरती पुन्हा आणणे. बर. आता त्या मार्गावरती आणण्यासाठी समुपदेशन सुद्धा लागतं, कधी-कधी औषधही लागतात. अच्छा. मुलांमध्ये डिप्रेशन, अँक्झायटी, ADHD म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की मूल थोडंसं लक्ष नाही देऊ शकत आहे किंवा ते खूप जास्त हायपर ॲक्टिव्ह असतं किंवा त्यांना आवेग आवरता येत नाहीये. कधी-कधी मुलांमध्ये आम्ही अध्ययन क्षमता सुद्धा बघतो, की मुलांना कधी-कधी लिहिता वाचता येत नाही. ओके. त्याची समस्या सुद्धा असते आणि यामुळे मुलांना मार्क्स कमी पडतात. त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स कधी-कधी कमी होतो. प्रेशर खूप आहे एज्युकेशन सिस्टमचं बरोबर. मुलांवरती आणि कधी-कधी म्हणजे मुलांना फारसं फ्लेक्सिबली ट्रीट केलं जात नाही. सगळ्यांना जे इव्हॅल्युएशनचे जे सिस्टम्स आहेत सगळ्यांसाठी सेम ठेवले जातात. ज्यांना स्पेशल नीड्स आहेत त्या मुलांकडे कोणी लक्ष देत नाही. सो ओके. आम्ही जेव्हा अध्ययनक्षमतेचे मुलंही बघतो त्यांच्या समुपदेशनामध्ये त्यांच्या एज्युकेशनसाठी काय महत्वाचं आहे हे सुद्धा आम्ही त्यांच्या टीचर्सना, त्यांच्या पेरेंट्सना, एकंदर मुलांना आम्ही सेट करतोय सोसायटीमध्ये. हे आमचं काम मुख्यतः चालतं. बरोबर. हे आपण आता जे बोलत होतो हे सगळे सर्वसामान्य कुटुंबाबद्दल बोलत होतो. सध्या लग्न संस्था विस्कळीत होतीये, डिवोर्स वाढतायत आणि पेरेंट सेपरेशन म्हणजे पालक एकमेकांपासून विभक्त होण्याचं प्रमाण वाढलंय. याचा मुलांवर किती आणि कसा सकारात्मक आणि नकारात्मक कसा परिणाम होतो? डिव्होर्समध्ये बऱ्याचदा असं होतं, की मुलांच्या मनाची एका तऱ्हेने खूप दुविधा होते. दोन्ही आई आणि वडील दोन्ही बाजूने ते खेचले जातात. कधी-कधी पेरेंट्स म्हणजे आई-बाबा दोन्ही प्रिय असतात आणि मुलांना कधी-कधी असे विचारही येतात, की माझ्यामुळे डिव्होर्स होतोय. तर त्यांच्यामध्ये कुठेतरी एक अपराधीपणाचा भाव येतो. ओके. कुठेतरी त्यांना असं वाटतं, की माझ्यामुळे काहीतरी आई-वडिलांमध्ये झालंय आणि ते एकमेकांपासून वेगळे होतायत. आम्ही हे पण बघितलंय, की मुलांना म्हणजे जर हे 8-9 वर्षांचे मुलं असतील, तर त्यांना बेड वेटिंग म्हणजे झोपेमध्ये लघवी होणे, ह्याचे सुद्धा आम्ही प्रकार बघितलेत. कारण की मूल हे अँक्शियस व्हायला लागतं. ओके. त्याला भीती वाटते. जर एखादं म्हणजे ऑफिसला जाणारे पेरेंट्स असतील आणि जर ते घरी उशिराने पोहोचत असतील, तरी मुलांना चिंता वाटते, की आई-बाबा अच्छा. आज वेळेवरती का आले नाही? बरोबर. सो एका पेरेंटना गमावण्याची भीती हे मुलांना खूप त्रासदेय ठरते. कुठेतरी जिथे पेरेंट्समध्ये जर वाद होतायत, मॅरिटल डिस्कॉर्ड ज्याला आम्ही म्हणतो, ते जर होतंय, तर त्यांनी काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे स्वतःचं आणि त्या काउन्सिलिंगचा मूळ मुद्दा हा सुद्धा असला पाहिजे, की मुलाचं डेव्हलपमेंट थांबता कामा नये. आपण दोघे ॲज हसबंड अँड वाईफ अग्री नाही करत आहोत, पण आपल्या दोघांमुळे जी व्यक्ती या पृथ्वीवरती आली आहे, त्याला जस्टिस देणं, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी हातभार करणं दोघांचंही एक बरोबर. रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि म्हणजे कस्टडी इश्यूज होतात आणि अगदी खूप खरंय. म्हणजे लीगल इश्यूज पण खूप होतात. कधी-कधी हल्लीत आम्ही हेही बघतो, की मुलं खूप क्लिअर असतात. म्हणजे आई-बाबांचं जमत नाही, तर ते सांगूनही टाकतात, की तुमचं जमत नाहीये, तुम्ही वेगळे झालात तरी हरकत नाही. अच्छा. सो दुसरी बाजू पण आम्हाला बघायला मिळते. मुलं कधी-कधी वयापेक्षा थोडी मोठी पण वागतात, मच्युअरही होतात. तर असंही काही-काही सिच्युएशन्स आम्ही बघतो. बरोबर. सर्वसामान्य मुलांना वाढवण्यासाठी आई-वडिलांनी काय पद्धतीचं मुलांना प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन लहानपणापासूनच करण्याची आता गरज आहे? ते कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे? मुलांच्यासाठी असं काही स्पेशल काही करायची गरज नाही. पण हल्ली मुलांचे पेरेंट्स कसे करतात, की त्याची सकाळी शाळा, मग तो ट्युशनला जातो, मग त्याच्यानंतर त्याची अबॅकसचे क्लासेस असतात, मग फोनिक्सचे क्लासेस आहेत, मग तो अगदी खरं. कराटेला जातो, मग तो अच्छा. स्विमिंगला जातो, मग त्याचे गिटार लेसन्स असतात आणि मग त्याच्यानंतर तो घरी येतो. घरी कधी येतो? 9:30ला रात्री घरी येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला त्याची शाळा पुन्हा असते. मुलांचं बालपण आपण हिरावून घेतोय. अगदी खरंय. आणि महत्वाची याच्यामध्ये गोष्ट हीच आहे, की मुलांना हे सगळं नको आहे. सगळ्यात व्हॅल्युएबल पेरेंट्सचं एखादी जर कमोडिटी असेल, तर ते म्हणजे त्यांचा वेळ. मुलांना पालकांचा वेळ हवाय आणि वेळ जितका आपण देतो, मुलांच्यामध्ये होणारा त्यांची जी प्रगती आहे, शैक्षणिक प्रगती म्हणा, शारीरिक आणि मानसिकरित्या त्यांची जी वाढ आहे, हे सुद्धा पेरेंट्सना थोडं बेटर कळतं जेव्हा ते त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवतात. आपण मुलांची गरज त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला एका अर्थाने समजते. कधी-कधी जर मुलांमध्ये आणि पेरेंट्समध्ये एक कम्युनिकेशन गॅप निर्माण होतो,
त्याच्यासाठी सुद्धा समुपदेशन करून घेणे हे खूप महत्वाचं आहे. कारण की मूल हे बदलत असतं. बरोबर. आई वडील आणि त्यांच्यावरती EMIचे ओझे असतात, तर ते त्या EMIला क्लिअर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मुलांचं जे एज्युकेशन आता सध्या खूप महागलंय, खूप महाग झालंय ते. सो त्याच्यासाठी सुद्धा त्यांना सेव्हिंग्ज करायचे असतात. सो आई वडील पण कधी कधी मुलांना बोलतात की तुम्ही आमच्यापासून एवढे कंप्लेंट का करताय, आम्ही तुम्हाला सगळं देतोय, आमच्या जीवाचं रान करतोय आम्ही, आणि तुम्ही असे म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो कृतज्ञ तुम्ही आहोत, तर तुम्ही झालेले आहात, आणि आणि तुम्ही आम्हाला म्हणजे व्यवस्थित तुम्ही वागत नाही आमच्या बरोबर. पण आई वडिलांना पण हे जाणणं गरजेचं आहे की मुलांना त्यांचा वेळ पाहिजे फक्त. आणि मुलांच्या सोबत म्हणजे स्पेसिफिकली प्रायमरी एज ग्रुपचे जे मुलं आहेत, आपण या मुलांबरोबर खेळलं तर त्यांची जी एक एक इंटेलिजन्स आहे, त्यांना दिलेलं एक प्रकृतीने दिलेलं एक गिफ्ट, ते आपल्याला कळतं की आपल्या मुलाला स्पेशल एबिलिटीज कोणत्या आहेत. ओके. प्रत्येक मुलाला मॅथ्स आणि सायन्स करायला लावू नये. काही लोक गाणं खूप सुंदर गातात, काहींना पेंटिंग खूप खूप छान जमते, काही खूप यंग एजमध्ये कविता करायला लागतात, काहींना हावभाव एवढे छान येतात की ते ऍक्टिंग सुद्धा करतात. आणि हे पण पालकांनी बघणं गरजेचं आहे की हे त्याच्या बुद्धिमत्तेचं एक प्रमाण आहे की त्यांना हे सगळं करता येतं. सगळ्यांना तेच वाटतं की सायन्स आणि मॅथ्सचे मार्क्स सांग तू मला तुझं पेंटिंग नको दाखवू, तुम्हाला त्याचे मार्क्स सांग. सो एका अर्थाने पेरेंट्स आणि मुलांच्या मध्ये असणारा जो कनेक्ट आहे तो एकदा व्यवस्थित वेल फाउंड असेल तर मुलांचं जे ग्रोथ, जे डेव्हलपमेंट आहे ते डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारे होतं. एक सायकॅट्रिस्ट म्हणून, चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून तुम्ही पालकांना काय संदेश द्याल, आणि एक चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून तुम्ही मुलांनी कसं वागावं, काय संदेश द्याल? पालकांसाठी एकच संदेश आहे की आपण से फॉर एक्झाम्पल आपण एका फुलाला धरतो, तर फुलाला आपण एकदम टाईट असं धरलं तर ते कोमेजून जाणार, किंवा हात जर ओपन केला, जास्त प्रॉपर तऱ्हेने आपण त्यांना जर कॅप्चर नाही केलं, कॅच नाही केलं, तर ते फुल खाली पडेल. सो पेरेंटिंगमध्ये 2 फॅक्टर्स असतात. एक म्हणजे सेन्स ऑफ कंट्रोल आणि दुसरा म्हणजे सेन्स ऑफ वॉर्मथ. आणि दोन्ही यांचा बॅलन्स हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मुलांना हे कळणं गरजेचं आहे की त्यांच्यावरती काही लिमिट्स आहेत आणि त्यांनी एका तऱ्हेने वागावं, ह्याचे जे रूल्स आहेत ते आई-बाबांनी लहानपणापासून सेट करणं गरजेचं आहे. नाहीतर मुलं जेव्हा समाजात येतात त्यांना असं वाटतं की काही नियम नाहीयेत, आपण हवं तसं वागू शकतो, आणि त्यांना मग काही इश्यूज होतात, जे म्हणजे लीगल इश्यूज ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा त्यांच्या वागण्यामध्ये बऱ्याचदा फार बदल होतात जे त्यांना सोशली सेटल होऊ देत नाहीत किंवा बाकीच्या लोकांबरोबर त्यांना कार्यरत होऊ देत नाहीत. दुसरी गोष्ट, जसं आपण म्हटलं की कंट्रोल जर जास्त करतायत पेरेंट्स, म्हणजे मुलांना फ्रीडम देत नाहीयेत, त्यांना कसं वागायचं, कसं विचार करायचं हे सगळं त्यांना म्हणजे अगदी प्रेशराईज करून ते सांगतायत. तर अशा पालकांचे जे मुलं आहेत ते कधी कधी वेगळ्या रीतीने डेव्हलप होतात. म्हणजे एखादं मूल अगदी बंडखोर होतं की ज्याला रूल्सच ऐकायचे नाहीयेत, जो टीचर्सना सुद्धा उलट उत्तर देतो किंवा देते, आणि आपल्या मनानुसार जे असेल ते करतात. दुसरं त्यांचं जे एक आउटकम असू शकतो की मूल हे खूप सबमिसिव्ह होतं, त्याला स्वतःची मतं नसतात, तो नेहमी आपल्या सिनियर्सकडे बघतो मार्गदर्शनासाठी, स्वतःची बुद्धी वापरावी किंवा स्वतःचे मतं असावेत हे त्या मुलाला म्हणजे वाटत नाही. लहानाचं मोठं जेव्हा हे मूल होतं आणि ऑफिसमध्ये जातं, बॉस सांगतो त्याला सॅटर्डे संडे काम नाही केलं तर नोकरीवरनं काढून टाकेल, आणि ते करायला लागतं. सॅटर्डे संडे सुद्धा ते काम करायला लागतं. अशी कुठेतरी मुलांची वाढही होते. जिथे आम्ही बघतो की वॉर्मथच आहे पण रूल्स नाही आहेत, त्या पालकांची मुलं सुद्धा एका अर्थाने सोसायटीसाठी घातक ठरतात. कारण की आपण सगळे काही ना काही रूल्स अनुसार जगत असतो आणि ते आपल्यासाठी चांगले आहेत. त्याच्यामुळे आपल्यामुळे आपण जे समाजामध्ये आपण काम करतोय किंवा समाजाची ग्रोथ जी आहे ती आपण या रूल्समुळे करू शकतो. तर ते रूल्स असणं गरजेचं आहे. जर ते नसेल तर मुलांना कधी कधी असं होतं की त्यांना ते भटकून जातात एका अर्थाने. बरोबर. लहान मुलांमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांच्या मानसिकतेमध्ये वाढताना काही वेगळा फरक असतो का? आम्ही युजली हे बघितलंय की मुली ह्या थोड्या लवकर मच्युअर होतात मुलांपेक्षा. मुलांमध्ये ती चाइल्ड लाईक एनर्जी थोडीशी टीनेजमध्ये पर्यंत असते आणि त्याच्यानंतर ते सुद्धा मच्युअर होतात. टीनेज किंवा अडॉलसन्समध्ये जेव्हा मुलं येतात, हॉर्मोनली चेंजेस येतात. बेसिकली मुलांचं शरीर एका अर्थी अशा प्रकारे बदलतं की त्यांना बाळ होऊ शकतं. प्युबर्टी म्हणजे
चेंजिंग फ्रॉम चाइल्डहुड इनटू अन अडल्ट लाईक फिजिकल फॉर्म, ज्याच्यामध्ये मुली कन्सिव्ह करू शकतात. आणि हॉर्मोन्स जेव्हा येतात त्याच्यामध्ये स्त्रियांना पिरियड्स येतात, म्हणजे मुलींना पिरियड्स यायला लागतात, मुलांचा कंठ फुटतो, त्यांच्या मिशी दाढी यायला लागते. सो त्यांच्यामध्ये काही काही असे बदल घडतात. मुलींमध्ये एका अर्थाने मॅच्युरिटी आम्ही म्हणजे आम्ही बघतो, कारण की आई असते ती शिकवते मुलीला की बेटा आता तुझं चेंज झालंय फिजिकली आणि तुझ्या मानसिकतेमध्ये पण चेंज झालाय, आणि त्यांच्याशी एक संवाद सुरू होतो त्यांच्या शारीरिक वाढीबद्दल, त्यांच्या मनामध्ये आलेल्या बदलांबद्दल. मुलांबरोबर तसं नसतं. मुलं बिंदास असतात. त्यांना पेरेंट्स पण एवढं म्हणजे रिलॅक्स ठेवतात. त्यांच्याशी कधी सेक्शुअल हेल्थबद्दलच्या, सेक्स एज्युकेशनबद्दलच्या गप्पा गोष्टी होत नाहीत. शाळेमध्ये सेक्स एज्युकेशनचे धडे देणं आणि त्याच्यासाठी सेमिनार्स घेणं, जे मी बऱ्याचदा खूप शाळांमध्ये करतो, ते पण महत्वाचं आहे. कारण की मग मुलांना कळेल की त्यांच्यामध्ये जे बदल होत आहेत त्याचा अर्थ काय, स्त्रियांसोबत आपण कसं वागावं आणि त्यांची रिस्पेक्ट कसं करावं हे मुलांना कळतं जेव्हा त्यांना सेक्स एज्युकेशन मिळतं. त्यांना स्वतःच्या बॉडी आणि माइंडची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा या वर्कशॉप्समधनं, या सेमिनार्समधनं आम्ही त्यांना कळवतो. डॉक्टर, मुलं आणि मुली हा फरक जसं तुम्ही आता सांगितला, तसा पालकांमध्ये आई आणि वडील या दोघांचं मुलांबरोबरचं वागणं ह्याच्यातही फरक असतो का? मी म्हणेन असं फार काही वेगळा नसतं दोघांचंही वागणं. पण हे मात्र खरं आहे की जो पालक त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवेल आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करेल, त्या पालकाशी मुलगा किंवा मुलगी जास्त कनेक्टेड असणार. याला काही म्हणजे हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. पण आईबाबांचं जे वागणं आहे ते असं फार काही वेगळं असतं असं नाही. डॉक्टर, तुम्ही आता मुलं आणि पालक यांच्याबद्दलचं सांगितलं. या सगळ्यामध्ये एक मोठा फॅक्टर आहे म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया म्हटलं की कम्प्युटर आला, मोबाईल आलं आणि मुलांचं सध्या आई-वडिलांपेक्षाही ते जवळचं गणित झालंय. तर मुलांनी मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करावा, मी टाळावा असं म्हणणार नाही, पण तो कशा पद्धतीनं करावा हे तुम्ही मला प्लीज गाईड कराल का? स्क्रीनशिवाय आपल्याला जगणं किंवा फोनशिवाय जगणं, स्मार्टफोनशिवाय हे अवघड होणार आहे. आधी आपण बिल्स भरण्यासाठी लाईनीत उभं राहायचो. आता आपल्याला घरी बसल्या बिल्स भरता येत आहेत, गोष्टी ऑर्डर करता येतात. 10 मिनिटात आपल्या घरी जे हवं ते पोहोचतं. इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांचे गाईडलाईन्स आहेत स्क्रीन युजेजबद्दल. त्यांचं असं म्हणणं आहे की 2 वर्षांपेक्षा कमी जे मुलं आहेत त्यांना स्क्रीन्स देऊ नये कोणत्याही प्रकारे. हल्लीत आपण बघतो फोन हे आयाबाई झालेलं आहे. म्हणजे मुलांच्या समोर फोन ठेवला जातो आणि मुलं काय खातायत हे मुलांना सुद्धा कळत नाही. आणि ते कधी कधी पेरेंट्स मला सांगतात की आमचं मूल हे फोन शिवाय जेवतच नाहीये. तर आम्हाला हे पण कळतं की पेरेंट्सची खूप पंचायत होते. एकतर आई बाबा दोघेही दमलेले आहेत नोकरी केल्यानंतर, तर त्यांना सुद्धा मुलाला भरवता येत नाही. म्हणजे हा घास चिवचा, हा घास खाऊचा, हे असं आधी जे बोलणारे पालक आहेत ते सध्या कमी आहेत असं बघायला मिळतं आम्हाला. दुसरं, वयोगट 2 ते 5 हे या वयातले जे मुलं आहेत त्यांना व्हिडिओ कॉल्स अलाउ करू शकतो आपण, पण त्याच्याशिवाय दुसरं कोणतंही कंटेंट हँडहेल्ड डिव्हाइसेसमध्ये, स्क्रीन झाले, आयपॅड, फोन्स ह्याच्यावरती अलाउ नाही केलं पाहिजे. अच्छा. 5 ते 10 वयोगटामध्ये जे मुलं आहेत त्यांना अर्धा तास बघता येईल. पण त्यांच्यामध्ये सुद्धा स्क्रीन जर वापरायचा असेल तर टेलिव्हिजन हे खूप महत्वाचं आहे. कोणत्या दर्जाचं प्रोग्राम ते बघतायत, म्हणजे पालकांनी सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांचे जे एंटरटेनमेंट प्रोग्राम्स आहेत ते बघणं गरजेचं आहे. म्हणजे मुलं काय बघतायत हे महत्वाचं आहे आणि ते कंट्रोल करणं हे पेरेंट्सच्या हातामध्ये असतं. आपण फिल्टर्स लावतो, पण मुलं इतकी हुशार आहेत की ते सगळे फिल्टर्स काढू शकतात. आणि जसं आपण म्हटलं की हल्लीत जे OTT वरती जे चॅनल्सचे जे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये सेक्शुअल कंटेंट खूप आहे, शिवीगाळ खूप आहे आणि एकंदर म्हणजे जो दर्जा आहे तो कमी झालेला आहे एंटरटेनमेंटचा सुद्धा, किंवा मुलांसाठी ते अनसेफ आहे. 10च्या वयोगटापेक्षा मोठे मुलं त्यांना 1 ते 2 तास आपण फोन देऊ शकतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा एका अर्थाने मुलांना सुपरवाइज करणं गरजेचं आहे की ते कोणता कंटेंट बघतायत, कशासाठी वापर होतोय. जर कंटेंट सायन्सच्या रिलेटेड असेल, ट्रॅव्हलच्या रिलेटेड असेल, हिस्ट्रीबद्दल असेल, पॉडकास्ट असतील किंवा YouTube चॅनल्सवरती काही व्हिडिओज असतील, ते खूप चांगले आहेत आणि ते त्यांनी प्रमोट केलं पाहिजे. त्याचा वापर आपण खूप करायला हवा. घरामध्ये काही असे एरियाज हवे जिथे
फोन अलाउडच नाही. म्हणजे बेडरूम्स आणि डिनर टेबल ॲटलिस्ट या 2 ठिकाणी अच्छा. फोन नेणं अगदी बॅन केलं पाहिजे फॅमिलीने. कारण की जेवताना गप्पा करणं हे बरं वाटतं आणि पेरेंट्स सुद्धा मुलांशी एक संवाद साधू शकतात. आज जर पेरेंट्स विचारतात, की "काय रे, आज शाळेमध्ये काय झालं सांग ना?" तर मूल असं नाही करणार, की तो फोनमध्ये बिझी आहे. तो काहीतरी बोलेल आणि पेरेंट्सना सुद्धा मुलाबद्दल बरोबर आहे. काही ना काहीतरी कळतं या चर्चेमधनं. अ, दुसरी गोष्ट आपल्याला जेव्हा आपण स्क्रीन्स युजेसच्या बद्दल बोलतो, त्याचं अडिक्टिव्ह पोटेन्शियल आहे, हे जाणणं खूप महत्वाचं आहे. हो. आपण जेव्हा एखादा व्हिडिओ गेम खेळतात, त्यांना बेसिकली काय मिळतं? म्हणजे आधी PUBG सारखा गेम असायचा. "अरे, मी आज गोल्ड लेव्हलवरती पोहोचलोय. तू सिल्व्हरवरतीच आहेस का? मी प्लॅटिनमवरती आहे. अच्छा. तुला अजूनपर्यंत खेळता येत नाही." तर गेम्स जे आहेत, ते एक फीडबॅक देतात मुलांना, की तुम्ही या स्किल बेस्ड ॲक्टिव्हिटीमध्ये पार्ट घ्या. आम्ही तुम्हाला नवीन गन्स देतो, आर्मर्स देतो आणि मुलांना त्याच्यामुळे एका अर्थाने त्याची एक लत लागते, त्याची एक सवय लागते. जर एखादा व्हिडिओ गेम असा डेव्हलप झाला ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच मिळत नाही, लेव्हल पार केल्यानंतर तर ते कोण खेळेल? म्हणजे बरोबर बिनपगारी आहे. नोकरी कोणीच कळत नाही. अगदी खरं. मेंदूचं लहान मुलांचा मेंदू सुद्धा तसाच आहे, की त्यांना एखाद्या गोष्टींचं जर त्यांना एक डोपामाइन ज्याला आपण म्हणतो, ते जर रिलीज व्हायला लागलं स्क्रीन युसेजमुळे, तर त्यांचा स्क्रीन युसेज थोडा वाढतो. म्हणून अ, लहान मुलांना प्रेफरेबली म्हणजे जसं मी म्हटलं 5 पेक्षा कमी वयोगटामधले जे मुलं आहेत, त्यांना स्क्रीन यूज नाही केलं, तर खूप खूप चांगलं होणार. डॉक्टर, तुम्ही आज आम्हाला खूप महत्त्वाची आणि मोलाची माहिती सांगितली. लहान मुलांपासनं 18 वर्षापर्यंत मुलांनी मोबाईल कशा पद्धतीनं वापरावा, पालकांनी मुलांशी कसं वागावं आणि मुलांनी पालकांशी कसं वागावं, हा एक महत्त्वाचा संदेश दिला. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. यासाठी MHA-MTV तर्फे तुमचे मनापासून आभार. थँक यू सो मच. मुलं कशा पद्धतीनं सकारात्मकरित्या पुढे जाऊ शकतात, स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं घडवू शकतात, जीवन संपवण्यापेक्षा जीवन सुधारणं हे जास्त गरजेचं आहे, हे ते नक्कीच जाणू शकतील. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या कुठल्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंटमधनं जरूर कळवा. त्यासाठी MHA-MTVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.